नमस्कार. धक्कादायक राजकीय हालचाली. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झालीय. ऑपरेशन टायगर या शब्दानं आधीच वातावरण तापलेलं असताना आता उद्धव ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागलेत. एका बाजूला आमदार आणि खासदार यांच्यातील वाद, तर दुसऱ्या बाजूला तब्बल 82 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. नेमकं ठाकरे गटात चाललंय तरी काय? राजकारणात पुन्हा मोठी फूट पडणार का? आणि ऑपरेशन टायगर ही फक्त चर्चा आहे की त्यामागे काही मोठी रणनीती सुरू आहे? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर या शब्दाची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे काही नेते वारंवार असा दावा करत आहेत की उद्धव ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलं. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की ऑपरेशन टायगर कधी करायचं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहे. योग्य वेळ आली की हे ऑपरेशन यशस्वी होईल. इतकंच नाही तर त्यांनी असा दावाही केला की ठाकरे गटातील अनेक आमदार आणि खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला. हे विधान समोर आल्यानंतर लगेचच ठाकरे गटात 2 मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यामुळे चर्चांना आणखी खतपाणी मिळालं. पहिली मोठी घटना घडली ती परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तब्बल 82 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडालीय. मिळालेल्या माहितीनुसार माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवण्यात आलं. त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करण्यात आली. पण हा निर्णय अनेक पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हता. याच नाराजीतून मोठ्या प्रमाणावर राजीनामे देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे हे राजीनामे देणारे अनेक पदाधिकारी खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांमध्ये गणले जातात. त्यामुळे आता ठाकरे गटात अंतर्गत गटबाजी वाढत असल्याचं स्पष्ट दिसू लागलंय. दरम्यान दुसरी महत्त्वाची घटना मुंबईत घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात जाऊन ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांच्या पत्नीची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. पण त्यानंतर एकनाथ शिंदे आणि संजय दीना पाटील हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले आणि याच घटनेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. कारण गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या भेटीमागे केवळ शिष्टाचार होता की त्यापेक्षा काही अधिक, याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान परभणीतील ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांच्या वक्तव्यानंही आता राजकीय चर्चांना आणखी वेग दिलाय. 80 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर राहुल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, शिवसेना ही नेते तयार करणारी फॅक्टरी आहे आणि कोणासाठी वेळ आणि काळ थांबत नसतो. त्यांच्या या विधानाचे आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सध्याच्या घडीला ठाकरे गटातील कोणताही मोठा नेता अधिकृतरित्या पक्ष सोडत असल्याची घोषणा झालेली नाही. त्यामुळे अनेक गोष्टी अजूनही चर्चेच्या पातळीवर आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते परभणीतील सामूहिक राजीनामे आणि नेत्यांमधील वाढती नाराजी ही भविष्यात मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकते. तर काहींच्या मते हे फक्त स्थानिक पातळीवरील मतभेद आहेत. तुम्हाला काय वाटतं? ही फक्त राजकीय चर्चा आहे की खरंच महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.